तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. पहिल्या गोष्टीचं नाव आहे कुत्रा आणि वाघ. तर एकदा कुत्रा आणि वाघ एका त्या दोघांमध्ये माहिती होते. माहित नाही कशी होती, पण होऊन जाते. तर मग एका जंगलातनं दुसऱ्या जंगलात जातात. तिथे त्यांना मध्ये गाव लागतं. तर त्या गावामध्ये खूप सारे घरे होते आणि एक गोठा होता. त्या गोठ्यामध्ये खूप सारे गाय आणि म्हैस होत्या. तर मग वाघाला त्या गाय आणि म्हैसांना बघून वाघाच्या तोंडाला पाणी सुटलं. पण कुत्रा म्हणतो की नको नको गाय मध्ये असं करू नको. पण वाघ म्हटलं की मला खूप सारी भूक लागली आहे. तर तो एका गायला हमला करतो. त्याच्यामुळे गाय ओरडा लागते, हमामा करावं लागते. तर गावकरी हातात लाठी घेऊन त्या कुत्र्याने वाघाला ते मारतात. तर मग या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की विचार न करता कोणता निर्णय गेला नाही पाहिजे. आणि आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे. दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे दोन कोंबडे. तर एकदा दोन कोंबड्यामध्ये लढाई चालू असते, म्हणजे फायटिंग. एकाला चोच मारतो, दुसऱ्याला मग चोच मारतो. तर मग हे बघून तो जो दुसरा कोंबडा होता तो पळून गेला. मग तो जो कोंबडा असतो तो घराच्या टोकाला जाऊन बसतो. कोंबड्याला गर्व चढतो की मी त्या कोंबड्याला हरवलं, मला कोणीही हरवू शकत नाही. मग त्याला सगळे म्हणतात की अरे तू तिथे का जाऊन बसलाय, तिथून घर उडून जाते. तर कोंबड्या म्हणतो की काही नाही होत. तर मग तुला ते घाण येते आणि त्याला मारून टाकते. तर या गोष्टीतून हे शिकायला मिळते की गर्व कधी करू नये. अशी होती दोन कोंबडे आणि वाघ आणि कुत्रा यांची गोष्ट.